पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ना होय सरकार सरकार जेवण लावू का तुम्हाला? नाही जेवण नको आता। आई साहेब गेला डॉक्टरांकडे, ते आल्यावर जेवूया आपण। मग कॉफी देऊ का? कॉफी प्यायची वेळ आहे का आता? आणि मला लागली कॉफी तर मी घेतो की मागून, तू काय एवढा लोड घेतो? ए मिते सरकारसनी फळ देऊ। ए थांब थांब थांब, आजपासून हिला काय काम लावायचं नाही बरं का? पण धाकले सरकार घेतो की, माझ्या हात काय मोडलेला नाही। विषय कसा आहे हे बघ, शिक्षण घेऊन कोण दिवे लावतंय असं अजिबात नाही। मी आमच्या आई साहेबांचं पण हेच म्हणणं आहे आणि मला ते मान्य आहे, त्यात काय चुकीचं नाही आहे। घे की, त्याच्याकडे काय बघतेस, मी द्यालोय ना। पण आता कसं होतंय, कधी कधी आई साहेबांचं आणि आमचं काय काय बाबतीत पटत नाही, तुला माहित आहे। पण तेव्हा त्या मोठ्या मनानं माघार घेतात का नाही? होय हा घेतात। हे जे आहे ना, हे चांगल्या आई बापाचं लक्षण असतंय धनाजी, लक्षात घे। लेकरांवर कधी बळजबरी करायची नाही धनाजी। पण तिच्या भल्याचं सरकार, तिचं भलं करण्यासाठी तू तिला स्वतःपासून दूर करशील काय? ते परवडणार आहे का तुला? मला सांग। हेच म्हणतो ना तू, आई साहेबांचं उदाहरण लक्षात घे। लई गोष्टी त्यासनी पटत नसतात, पण चला आधीपतींना वाटतंय ना ओके असं म्हणून त्यांनी केलेले आहेत। तू पण तिच्या बाबतीत तेच केलं पाहिजे, एवढं लक्षात घे। 4 पोरं आहेत सरकार मला। माहित आहे मला। 3 पोरी आणि 1 पोरग। ही थोरली। समदेसनी शाळेत पाठवलं तर काम कोण करणार? माझ्याच्यानं एवढं नाही होणार, पण पोराला शिकवतोय कारण म्हातारपणाची काठी आहे माझी। तो गैरसमज आहे बरं का तुझा। पोरच जास्त टोनगी होत्या, एवढं लक्षात घे। छरीकडे डोसकेजी बिघडायची शक्यता जास्त, सगळीच तशी होत नाही, पण खरी म्हातारपणाची काठी पोरगी असते दानाजी। हा तुला बी पटली आणि तुझा विषय माझ्या लक्षात आलेला आहे, तो मी सोडवतो। पण तिचं लगीन आता करू नको, शहाणा असशील तर, एवढं लक्षात. तुला जेलमध्ये जायचं काय? हा तिचं वय बघ, तिला तिचा शेंबूड तरी पुसता येतोय काय? विनी तर घालता येते का तुझी तुला? तिला आता सासरी पाठवून काय करशील? ती जोड खाईल फक्त सासरकडच्यांचं। आपल्याकडे लोक कसे असतात माहित आहे का नाही तुला? ती 18ची होऊ दे, ऐक माझं, तोपर्यंत तिला काय शाळेत जायचं आणि काय तारे तोडायचे ते तोडू दे। एकदा 18ची झाली की मग कोणाच्या बाला घाबरतोस तू? कायदेशीर रित्या दाबात कर की लगेन। हा मी आहे तुझ्या संग। पण सरकार, हा तोच मुद्दा, मी तिथंच येतोय, ऐकून घे। पैशाचं तू काही काळजी करू नकोस। तुला किती पैसे लागतील मी घरी पाठवून देतो। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हो मुद्दा आई साहेबांपर्यंत नाही पोहोचला पाहिजे, हे फक्त आपल्यात राहू। पण थोरल्या सरकारसनी काय सांगू? थोरल्या सरकारने काय सांग, कॅन्सल नकार आला म्हणून सांग सरळ। तिचं असं मी सारखं रडकं तोंड असते म्हणायचं, काय असं रडकं तोंडच घेऊन आली म्हणायचं पाहुण्यांसमोर। त्यासनी काय पोरगी आवडली नाही, त्यांनी रिजेक्ट करून टाकली म्हणून सांग। ऐक माझं, तिला काय गोंधळ घालायचं तो घालू दे, काय शिक्षण तिला घ्यायचं ते घेऊ दे, हा जाऊन दे तिला शाळेत। पण सरकार, होकार आलाय। होकार आलाय? अरे पण ठीक आहे की, हे आपल्याला माहित आहे, आई साहेबांनी कुठे माहित आहे? मी सांगतो तेवढं कर, बाकी सगळं बिंदास माझ्यावर सोडून देतो, मी बघतो काय करायचं। ओम आदित्याय नमः। ओम सवित्रे नमः। ओम अर्काय नमः। ओम भास्कराय नमः। ओम खगाय नमः। ओम सूर्याय नमः। आता नमस्कार करा आणि आज जाऊन बसा, मी आलीच। हा जा। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। ऍड ऍड? हो, इंग्लिश मीडियम शाळा, पगारही चांगला, तुझ्याकडे शिक्षण आहे, अनुभव आहे। मी बोलतो त्यांच्याशी, कारण काय ना, ह्या शाळेचे प्रिन्सिपल बाबांचे मित्र आहेत चांगले। खरं तर मी बाबांशी बोललोय, म्हणजे त्या पोलीस प्रकरणाबद्दल नाही, हा नोकरी बदलण्याबद्दल। ही संधी खरंच चांगली आहे। शाळाही आपल्या घराच्या अगदी जवळ आहे, तू अगदी चालत जाऊ शकतेस, तुझं काम होतंय।
आजच राजीनामा दे आणि काही दिवसानंतर इंटरव्ह्यूसाठी सुट्टी टाक. महिनाभरानंतर शाळा सोड आणि लग्नानंतर लगेच जॉईनिंग. सगळं प्लॅनिंग झालंय माझं. तुला कळतंय ना? हो. हां, राजीनामा लिहिलास का? नाही अजून. बघ, हे असं आहे तुझं. हो हो म्हणतेस आणि काही करतच नाहीस. तुला पटतंय का मी काय म्हणतो ते अक्षरा? पण ते नव होय सूर्या भावा, अरे काय व्हायलं माझं मर्दा? आधी बरं होतं मर्दा, आता म्हणजे ना डोसक्याची पाक शाळा झाल्या. होय की विषय हार्ड आहे, विषय हार्ड आहे. येते मी. राजीनाम्याचं लक्षात आहे ना? गुड. काल अक्षराला सोडवायला गेले तेव्हा तिच्याशी बोलणं झालं. काय 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 बोलणं? भाऊजी, अक्षराना जरा वेगळ्या विचारांची आहे. होय होय, तो विषय हार्डच आहे कम्प्लीट. काय म्हणजे काय? म्हणजे अक्षराला जिंकायचं असेल तर शिक्षणाचा रिस्पेक्ट करावाच लागेल. हा हा हा, म्हणजे कुणाचा रिस्पेक्ट करायचा म्हणजे नेमकं? काय बोलतोयस तू? अरे कुणाचा रिस्पेक्ट रे? म्हणजे आता आई साहेबांचा रिस्पेक्ट करतो म्हणजे मी त्यांच्या समोर लोटांगण घालतोय ना डायरेक्ट. शिक्षणाचा रिस्पेक्ट करायचं म्हणजे काय, कुणा पुढे लोटांगण घालायचं कसं? काय सांगा की काय डोसक्याला हात लावू नका, मला उलगडून सांगा. शिक्षणाचा रिस्पेक्ट करायचं म्हणजे मी सिरियसली विचारतोय, मी काय करू? मी गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. भाजी आणली? थँक्यू. किती झाले? हो असू द्या, नंतर बघू. नंतर नाही विनय, मला आत्ताच सांग किती झाले. 60 रुपये झाले. कमी करून नाही ना सांगतेस? नाही मॅडम. हो मॅडम, सुट्टे नाहीत. राहू देत, पुढच्या भाजीत आपण ऍडजस्ट करू. हा बरं मला सांग, बीना मॅडमनी तुझ्याकडून भाजी घेतली? हो मॅडम, आणि फुल पगार सरांनी पण सांगितली. गुड. आणि मिताली आली का रे शाळेत? नाही, म्हणजे अजून तरी नाही. आणि मला बी दिसली नाही ती. पण तिचे वडील बोलत होते पाठवणार नाही. ती कीर्तीला पाठवलेलं तिच्या घराकडे, पण तिच्या नानाने तिला हाकलून दिलं. अहो, त्या भुवनेश्वरी मॅडम आहेत ना त्यांच्या पाठीशी, म्हणून तिचे नाना कोणालाच घाबरत नाही. ठीक आहे, तुझा वर्गात तुला उशीर होत असेल ना? सारखं हा दाना नीट ठेव. बाकी सगळं माझ्यावर सोड. चला. ढाकले सरकार छातीत धडधडतंय. तिला शाळेत पाठवतोय खरं, पण थोरले सरकार ओरडणार नाही ना? अरे नाही, तू कशाला घाबरतोयस एवढा? लक्षात घे, त्यांनी जर काही विचारलं नाही ना तर तू बी काय बोलू नको. पण त्यांनी जर काही विचारलं तर मात्र खोटं बोलू नको, एवढं पाळ तू. कळलं का? पण त्यासनी कळलं तर? अरे नाही कळणार. तू थोबाड उचकटलं नाहीस तर कसं कळेल काय तर आपलं. आणि मी ते बघ, चुकून थोरल्या सरकार कवा शाळेत आल्यात तर गायब व्हायचं तिथनं. एवढं लक्षात ठेव, त्यांच्या नजरेला पडायचं नाही. एकतर तुझ्या मास्तरीन बाईंनी तू शाळेत जावंस म्हणून डोसक्याचं दही केलंय. पोलिसांनी अरेस्ट केलंय त्या बाईला, तरी ती बाई म्हणती मितालीला सोडा, मितालीला वाचवा, मितालीला. काय बोंबलायचं, काय म्हणायचं काय खोळेपणाला? चला. थँक्यू दाखले सरकार. थँक्यू. आणि ऐक, की आपलं जाऊन मास्तरीन बाई पुढे काय पछडू नको हा मिताली. काय हेच जे काय आता बोलणं झालं ते नाही दाखले सरकार, हा. लय उपकार झाले दाखले सरकार तुमचे. तुमच्यामुळं मी आज शाळेत चालली.
कसे फेडू मी तुमचे उपकार? हे बस मोठी उपकार फेडणारी. हा? फक्त मास्तरिंग बाईसनी यातलं काय सुद्धा कळता कामा नये, हे सगळं मी केलेलं आहे म्हणून एवढं लक्षात ठेव. कारण जी परत फेड वगैरे शेंबूड काढता येईना तुझ्या पोरगीला. आणि शब्द बघितलंस कसले जड जड एवढे वज्जे शब्द कोण तुमची मास्तरिंग बाई शिकू दे वाटतं तुम्हाला. चला छोट्या पायलटीन बाई तू थांब रे इथं धावपट्टीवर. बस बस. मॅडम ते किशोर मेवाच्या रेसलचं काय? अरे रेसल नाही रे, रिहर्सल. आणि त्यापेक्षा शुद्ध मराठीत बोल ना. तालीम म्हण. हा हा तालीम. शाळा सुटल्यावर, वर्ग सुरू असताना नाही. हो हो. आणि तुम्ही लिहून दिलेलं नाटक आम्ही एकदम तोंडपाठ करून ठेवलंय. अरे वा, व्हेरी गुड. पण तरीही शाळा सुटल्यावरच. आऊ म्हणू तरी का आता? अरे तुला म्हणलं ना, वर्ग सुरू असताना तालीम करायची नाही, शाळा सुटल्यावर करूया. पण मॅडम, मितालीच्या रोलचं काय? काय? ती नाही चाली शाळेत तर? आपलं नाटकच होणार नाही, तिचा मेन रोल आहे. मॅडम हा, तुम्ही करा नाटकाची तालीम. पण किशोर मेळावा होणार. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपली शाळा किशोर मेळाव्यात भाग घेणार. बस बस बस, चला आता बसा दोघ जण खाली, मला हजेरी घ्यायची. लीना शिंदे हजर, कावेरी माने हजर, मनाली कोळेकर हजर, संतोष बिराजदार हजर, मिताली अवघडे, मॅडम हजर. मिताली अगं, मिताली आलीस तू. कोणी सोडलं तुला? बाबांनी सोडलं? हा नाही, बस कावेरी, तिला जागा करून दे. नमस्कार नमस्कार सर. सर बसा ना. शेतकऱ्यांना खरेदीदारांबरोबर पूर्वनियोजन केलेले करार करण्यासाठी एक कायदेशीर फ्रेमवर्क प्रदान करते, ज्यात किमतीचा उल्लेख आहे. विवाद निराकरण यंत्रणा परिभाषित करते. अत्यावश्यक वस्तू कंसात सुधारणा कंस पूर्ण कायदा 2020. तृणधान्य, कडधान्य, बटाटे, कांदे, खाद्यतेल बिया आणि तेल यांसारख्या खाद्यपदार्थांना अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकते.
असाधारण परिस्थिती वगळता फलोत्पादन तंत्राद्वारे उत्पादित केलेल्या कृषी वस्तूंवरील स्टॉक होल्डिंग मर्यादा काढून टाकते. कृषी उत्पादनांवर कोणताही साठा मर्यादा लादणे आवश्यक आहे जेव्हा किमतीत मोठी वाढ झाली असेल. हे काय? काल माझी परीक्षा झाली मॅडम. एकदा ऐकलं आणि लगेच म्हणून दाखवलं. म्हणून आज शाळेत येऊ दिलं मला. सर तुम्ही बसा ना. सारखं बसा बसा करू नका, बसा. नाही नाही तुम्ही बसा. अहो बसा. अहो असं का? अहो बसा. काय काय नाही, चहा. वा. अगदी भुवनेश्वरी मॅडमची आठवण झाली हो. झाली ना हो? बस. विचारलं का त्यासनी काय? चहा पिणार का? नाही, त्यांना नको चहा. अहो सर, नंबर देऊ काय असं विचारलं काय? नाही, का? कारण मला उत्तर माहिती आहे. काय नको असं म्हणणार त्या? असं मला वाटतं. त्या म्हणल्या काय असं? मी विचारलंच नाही ना. हा मग तेच विचारा म्हणालोय मी. आणि आणि काय नाही, मला उत्तर ऐकायचं आहे. सांगितलं ना मी. अहो, त्यांच्या तोंडून. नको सर, पुन्हा वाद होईल. काय होत नाही, वादबीत काय होत नाही. मला नंबर पाहिजे आहे. त्या देतात का नाही तेवढे चेक करायचं. हो तुम्ही विचारा तर. तास सुटल्याशिवाय त्या येणार नाहीत. मग ठीक आहे की, वाट बघ तुम्ही. आपल्याला काय घाई नाही, आपल्याला काय गडबड नाही. आणि तसं बी आज त्यांचा तास लय रंगणार आहे. का विचारा? का? आज त्यांची फेवरेट स्टुडंट आल्या ना, एक पाटी मिताली. मिताली शाळेत आली आहे? अरे हा चमत्कार कसा काय झाला? अक्षराला सांगायला पाहिजे. हो फुल पगारी सर. पगारापेक्षा जास्त काम करते बरं काय तुम्ही. थंड घ्या जरा, बसा. अहो बसा. अहो ती मिताली त्यांच्याच वर्गात आहे. ती वर्गात आल्यावर कळणारच की मास्तरीन बाईसनी. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, कुणाकडनं तर निरोप पाठवून द्या म्हणावं तास संपल्या लगेच इकडे ऑफिसमध्ये बोलवले म्हणा. संपला संपला संपला. बोलवा बोलवा. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपली शाळा किशोर मेळाव्यात भाग घेणार. मला वाटतं ताईनी जॉब सोडावा. मलाही तेच वाटतं. अक्षरा, तुझी आई, तुझे वडील, इरा सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तू ही नोकरी सोडावीस. माझ्यासाठी नाही तर किमान त्यांच्यासाठी तरी नोकरी सोड. ही शाळा तुझ्यासाठी सेफ नाहीये अक्षरा. प्लीज, कळतंय का तुला? मी लिहिते राजीनामा.
हॅलो, राजीनामा दिलास? लिहिते. अजून लिहितेच आहेस? तास चालू होता. अगं त्या मुलांना द्यायचा ना काहीतरी अभ्यास. आपलं जे महत्वाचं काम आहे ते करावं ना आधी. मी पर्सनल काम करत नाही वर्ग सुरू असताना. बरं ते जाऊ दे. ऐक, बाबांनी त्या इंग्लिश मीडियम शाळेत फोन केला होता, पण त्यांना ना तिकडे मराठी शिकवणारी शिक्षिका नकोय, तर भूगोल शिकवणारी हवी आहे. तू भूगोल शिकवू शकतेस ना? पण माझा विषय नाहीये भूगोल. काय सांगतेस? MA BEd आहेस तू आणि भूगोल नाही शिकवू शकत? माझा विषय भाषा आहे कमल. अगं तिथे भूगोल टीचरची जागा आहे, कळतंय का तुला अक्षरा? आणि आपलं ठरलंय ना की आता हेकेखोरपणा नाही करायचा म्हणून. अहो, पण कमल, मी जे सांगतो ते ऐक प्लीज. बाबांनी शब्द टाकलाय, त्यांचा शब्द पाडू नकोस. आजच्या आज राजीनामा दे आणि मोकळी हो. आणि त्या भुवनेश्वरी मॅडमच्या नादी नको लागूस फार. त्या भुवनेश्वरी मॅडम जीव काढतील ना तुझा. कळतंय का अक्षरा? ठीक आहे. बाय. मॅडम, तुम्हाला मुख्याध्यापक सरांनी बोलावलंय. हा, मी 5 मिनिटात आले. बर.